SM स्टार मराठी. बापरे, इतके पैसे जमा होणार? काय करणार इतक्या पैशांचं? लिहून घ्या. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कायम करा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बळीराजा कॅन्टीन चालू करा. शेतकरी कुठला उपाशी राहता कामा नये. 5 रुपयामध्ये त्याला पोटभर जेवण मिळायला पाहिजे. राज्य सरकारच्या सगळ्या आर्थिक मंडळांना 5-5 हजार कोटी रुपये द्या आणि राज्यातल्या सर्व समाजातला पदवीधर तरुण त्याला बिनव्याजी आणि विनातारण 20 लाख रुपये कर्ज द्या. गावामध्ये 20 एकरचा लेआउट तयार करा. ज्या लोकांना राहायला घर नाही त्यांना घर द्या आणि ज्यांना घर बांधायला जागा नाही त्यांना जागा आणि घर द्या. अशा पद्धतीचं सगळं नियोजन तयार करा. अहो काय बांधकाम मंत्रीच लेट आले. काय करणार सर, मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप झालंय. ठीक आहे, बसा. आपण एक काम करूया. हा निर्णय खूप धाडसी आहे, आपल्याला तो करावा लागेल. विधान भवन, मंत्रालय, हायकोर्ट किंवा अन्य काही शासकीय कार्यालय की जिथं रोज यावं लागतं. महत्वाच्या लोकांचा वेळ मुंबईच्या या ट्रॅफिक मध्ये जातोय. म्हणून आपण या सगळ्या इमारती आपण 3री मुंबई, लोणावळा, खंडाळा येथे निर्माण करूया. त्याच्या सर्वेचं काम चालू करा. आज निवडणूक आयोगाला 2 पत्र तयार करा. या राज्यामध्ये निवडून आलेले आमदार आणि खासदार यांना परत निवडणूक लढता येणार नाही, म्हणजे नव्यांना संधी मिळेल. आणि दुसरं पत्र, जे लोक मतदान करत नाहीत अशा लोकांच्या शासकीय सुविधा पूर्ण बंद करा. मतदान यादी, रेशन कार्ड, आधार कार्ड रद्द करून टाका. यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले आणि सर्व शासकीय सुविधा बंद करून टाका. आजच्या आज पत्र तयार करून माझ्या टेबलला 6 वाजेपर्यंत पाठवा. नमस्कार. आज इंदिरा सरकारचा ग्रामीण भागातील हा आपला पहिला जनता दरबार आहे. मंडळीनो, ज्याप्रमाणे महत् तपश्चर्येनं भगीरथ राजाने स्वर्गातून गंगा भूलोकी अवतरली, त्याच पद्धतीनं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं स्वर्गातील राज्य आपल्याला भूलोकी आणायचं आहे. हा इंद्राचा वादा आहे. हे राज्य तुमचं आहे. तुम्ही मालक आहात या राज्याचे. मी आणि हे माझं मंत्रिमंडळ हे 5 वर्षासाठी तुमच्याकडे सालगडी म्हणून नोकर आहोत. साहेब, आता कायदा महिलांच्या बाजूने आहे, परंतु आमच्या गावात महिलांचं प्रमाण 1806 एवढंच आहे. मग यावर काय अंमलबजावणी करणार? नारी शक्तीचा सन्मान करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. गर्भपात करणं कायद्यानं गुन्हा आहे, पण नुसते डॉक्टर नाही तर त्यांचे जवळचे जबाबदार नातेवाईकांना सुद्धा दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद सरकार आज करत आहे. नारी शक्तीचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पामध्ये 50% महिलांसाठी तरतूद करत आहे. साहेब, प्रश्न जरा वेगळा आहे, पण पंचायत राज गरजेचं आहे का? प्रस्थापित आणि भावाभावामध्ये वाद, भाऊकी भाऊकीमध्ये भांडणं, चुलत्या पुतण्यामध्ये मारामाऱ्या आणि गावागावामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या संस्था निर्मित केलेल्या आहेत. आम्ही एक समिती नेमतोय आणि लवकरच या संस्था कशा रद्द करता येतील आणि गावामध्ये निकोप वातावरण होईल अशा पद्धतीचं आम्ही सगळं नियोजन करतोय. साहेब, या राज्यामध्ये लोक बेहिशोबी संपत्ती जमा करतात, त्याबद्दल आपले इंद्र सरकार काय उपाययोजना करेल? बघाल तुम्ही, या 8 दिवसामध्ये या राज्यातील भ्रष्टाचारी अधिकारी, मोठमोठे व्यापारी, मोठमोठे ठेकेदार, बिल्डर, डेव्हलपर, डॉक्टर, राजकर्ते, सेलिब्रिटी
ज्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे या सगळ्यांच्या घरावरती आणि त्यांच्या नातेवाईकावरती आम्ही धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता सगळी सरकार जमा करून घेणार. सर 12वीला मला 95% मार्क आहेत, परंतु खाजगी संस्था डोनेशन मागत आहे. हे बघ मित्रा, ज्या लोकांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय त्या या राज्यातल्या सर्व खाजगी शिक्षण संस्था बरखास्त करून त्याचं एक आम्ही शिक्षण महामंडळ करतोय आणि त्या महामंडळावरती या राज्यातल्या शिक्षण तज्ञाची नेमणूक करून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य युवकांना शिक्षण मोफत करणार आहे. सरकार बैलगाडीची रेस केव्हा चालू करणार? येत्या 8 महिन्यामध्ये कोर्टात सर्व पुरावे सादर करून राज्यातल्या बैलगाडी शर्यती चालू करणार. एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट आम्हाला मिळणार का? लॅमिनेशन करून घरपोच मिळणार. आज मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्रिमंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही देते आणि आपण सर्व जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानतो. आज आपण काही निर्णय केलेले आहेत, पण आपल्याला हजारो निर्णय करायचे आहेत. तुम्ही 100% विश्वास ठेवा. या राज्यातल्या शेवटच्या माणसाचा प्रश्न मिटवण्याची जबाबदारी ही आपल्या सरकारची आहे. आज तुम्ही या जनता दरबारासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.